जन्माला आलो, नोकरी लागली, पद प्रतिष्ठा भेटली. इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले. किती जणांची नोंद आहे? सर्वात श्रीमंत माणूस किती नोंदी आहेत? सर्वात मोठा वॉरियर किती नोंदी आहेत? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मोठे बंगले होते? शिवाजी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्सचं आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? कारण ह्या महान व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पैशाच्या जोरावर त्यांचं नाव कमवलेलं नाहीये. नाव कमवण्यासाठी त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. त्यांनी आपल्या काळजावर ठसा उमटला तो समाजामध्ये दिलेल्या देणगीसाठी आणि समाजाला उच्च प्रतिमा नेण्यासाठी केलेल्या कष्टामुळे आपण केलेला आहे. इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरांपर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिले त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा. आणि आज त्याच लोकशाहीमध्ये ज्याची खूप सोपी डेफिनेशन अब्राहम लिंकनजी केलेली आहे, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सिंपल, सगळ्यांना पाठ आहे, अगदी 4थीच्या मुलाला दिलं तरी पाठ आहे. पण त्याचा अर्थ कधीतरी समजून घेतला आपण? या 3 गोष्टी आहेत: गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. आता याच्यामधला ऑफ द पीपल 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया. गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणून, म्हणजे निवडून देणारी जनता, ज्याच्यामधून लोकशाही, ज्याच्यामुळे आपण शासन निवडतो ते लोक आतून खोकले असेल तर काय होणार? जे की बऱ्याच अंशी आज खरं आहे. आतला जो खोकलेपणा आहे ते मतदार आहेत, तो तुम्ही आणि मी आहोत. जे हॉलोनोस आहे हे मतदार आहोत आपण. जी डेमोक्रेसीचा राईट, फ्रँचाईज म्हणतो ज्याला, मतदानाचा अधिकार वापरत आहोत. खोकला आहे, आपल्यामध्ये कोणतीही नक्तिमत्ता नाहीये, कोणताही विचार नाही, जिकडे फ्लो चाललाय तिकडे चाललोय, ओंडक्या सटका. आणि त्याच्या आधारावरती ही लोकशाही, हे शासन आपण कोणतंही जे असेल, मी पार्टीबद्दल बोलत नाही, मी लोकशाही आणि शासन या पद्धतीबद्दल बोलतोय. ज्या खोकल्या विचारांनी जर आपण निवड केली तर ते शासन, ती लोकशाही कुणासाठी असेल? जो तिसरा प्रश्न आहे, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, त्या खोकल्या लोकांसाठीच असेल, हे आपण का सविस्तरपणे विसरत आहोत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. हा दिलेला हक्क आहे आपल्याला. आणि लोकशाही म्हणजे फक्त मतदार नव्हे, मतदान 5 वर्षातून एकदा करायचंय निवडणुकीमध्ये. लोकशाही त्याच वेळेस टिकते, त्याच वेळेस समृद्ध होते, त्याच वेळेस वाढते ज्या वेळेस त्या लोकशाहीमध्ये फक्त मतदार नसतात तर जागरूक नागरिक असतात. त्यावेळेस ती लोकशाही टिकतेने वाढते. मग ते जागरूक नागरिक तुम्ही आणि मी आहोत का? याचा विचार आपण करतोय का? का फक्त मतदानाच्या वेळेस 60च्या ऐवजी 80% मतदान झालं म्हणजे आमची लोकशाही प्रगल्भ झाली, ह्या घोषणा देण्यापूर्वच मर्यादित आहे का? हाही प्रश्न तुम्ही आणि मी स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य असून चालत नाही, फक्त मानून चालत नाही. आज तुम्हाला मला हा प्रश्न विचारावा लागेल, प्रत्येक गोष्ट जी आपण वाचतोय ती खरी आहे का? कारण अल्गोरिदम विचाराचं प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड विचारामध्ये अल्गोरिदम.
रील्स, सोशल मीडिया, इव्हन पुस्तकं, कारण त्या पद्धतीनं एकच गोष्ट रिपीटेटिव्ह करून सांगितली की खरी वाटते. जो मोठ्याने बोलतो तो आवाज, आणि ह्या आवाजामध्ये दबला जातो तो विचार, हा प्रॉब्लेम झालेला आजचा. आज आवाज वाढला पाहिजे का विचार, हा प्रश्न आपण कोणी विचारत नाही. आवाज मोठा कुणाचा, विचार कुणाचा, हा प्रश्न आपण विचारत नाहीये. आणि म्हणून तो विचार मोठा करायचा जर असेल तर आवाजाला लहान करावं लागेल. ही तयारी आपली स्वतःची, आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून कम्युनिटीपर्यंत, समाजापर्यंत सर्वांची असेल तर, आणि तरच तो समाज आणि ते कुटुंब आणि कम्युनिटी पुढे जाऊ शकते. अन्यथा आपण जी स्वप्न बघतोय ती दूर दूर चलत राहणार आहेत. आपण ते स्वप्न कधीही पादाक्रांत करू शकणार नाही. मग आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत, तर पुढच्या पिढ्यांना हा विचार दिला पाहिजे, आवाज नाही. पुढच्या पिढ्यांना ऐकण्याची सवय लावली पाहिजे. त्यासाठी स्वतः आपण ऐकायला शिकलं पाहिजे. अगोदर मला ऐकावं लागेल, त्यांचं म्हणणं काय, त्यांची ट्रान्झिशन काय, इच्छा काय, आकांक्षा काय, अपेक्षा काय, त्यांच्या अडचणी काय आहेत, ते ऐका, त्याच्यावरती विचार करा, आणि मग त्यासाठी आवश्यक असलेला सिस्टम तयार करा, आणि त्याच्यावरती पादांकरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तरुण मित्रमैत्रिणी तो खूप मोठ्या संख्येने आलात, मला माहिती खूप वेळ झालेला आहे. मला आता सांगण्यात आलं की जी स्पर्धा घेतली त्यासाठी कोल्हापूरची मुलगी, लातूरची मुलगी प्रथम आली, ती तिच्या आई वडील असे इथं लातूरून इथं आलेली आहे, आणि त्यांना बक्षीस फक्त सर्टिफिकेट देणार आहेत माझ्या माहिती, आणि पुस्तकाच्या पेक्षा वेगळं काही नाही. हा विचार जर तिला घेऊन येत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा विचार करण्याची आवश्यकता नाही, हे महत्वाचं आहे. आपण 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर काय म्हणून राहणार आहोत, आपण मृत्यू झाल्यानंतर आपली इतिहासात नोंद घेतली जाणार की याचा विचार करू नका. इतिहास फक्त त्यांनाच ओळखतो, त्यांचीच जाणीव ठेवतो, त्यांचीच ओळख ठेवतो, त्यांच्याच खानाखुणा ठेवतो जो समाजाला पुढच्या स्टेजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात यशस्वी होतो. आणि ते महान नेत्यांनी केलेलं आहे, समाजामधल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, जगातल्या, आणि ते नेण्याचं काम विवेकाने केलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानाचं कनेक्शन विवेकाशी लावलं. तुकाराम महाराजांनी जे समोर आलं ते मान्य नाही केलं, अनुभव फक्त केले नाही, त्याच्या आधारे बदल करण्याची, त्यांची असलेल्या परिस्थितीला बदलण्याची, समानता आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी नैतिकता जोपासली आणि स्वराज्य ही संकल्पना सर्वात अगोदर शिवाजी महाराजांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची घोषणा केली, पण हे सगळं करण्याच्या अगोदर त्यांच्या मनात तो विचार आला आणि त्या विचारावरती त्यांनी काम केलं, म्हणून हे त्यांना शक्य झालं. 21व्या शतकातला भारत समाज किंवा स्वतः तुम्ही आणि तुमची पिढी, तुमचे मुलं हे घडवायचे जर असतील तर प्रथमतः गरज काय असेल तर तुमच्यामध्ये तो विचार येण्याची, त्याच्यावरती रुजवण्याची आणि त्याच्यावरती काम करण्याची. ही तयारी तुमची, माझी, समाजाची आणि नवीन जनरेशनची आहे का, हा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि ही जर विचार करण्याची प्रवृत्ती नसेल, रुजवण्याची साठी प्रयत्न करणार नसाल, याच्यामध्ये सहभागी होणार नसाल, तर आपण जो जगामधला सर्वशाली देश बनण्याचं स्वप्न बघतोय ते तर दूर राहा. आपण स्वतःही, कुटुंबही तेवढं सर्वशाली, महान किंवा शक्तिशाली होणार नाही. ही क्लिअर कट अधोरेखित करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं काम करण्यासाठी आज आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील, त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि ते सर्वात महत्वाची माझ्या दृष्टिकोनातून जी गरज आहे ती समाजामध्ये नैतिकता या गोष्टीची आहे. नैतिकता जोपर्यंत वाढत नाही, नैतिकता जोपर्यंत अंगीकारत नाही, तोपर्यंत त्या समाजाचा, त्या कुटुंबाचा, त्या कम्युनिटीचा जगात कधीच उद्धार झालेला नाही. असे अनेक उदाहरणं आतापर्यंत आहेत.
ती नैतिकता म्हणजे काय? नैतिकता फक्त ज्यावेळेस कन्व्हिनियंट होईल त्यावेळेस वापरायची आणि बाकीच्या वेळेस खुंटीला टांगून ठेवायची, ती नैतिकता नसते. नैतिकता ती असते ज्यावेळेस तुम्ही खरोखर अडचणीत असता त्यावेळेस सुद्धा ते प्रिन्सिपल, ते व्यक्ती, ती व्हॅल्यू, त्याची गाठ तुमच्या बरोबर राहते, तुम्ही सोडत नाही, त्याला नैतिकता म्हणतात. आणि म्हणून मला अनेक वेळेस सांगितलं जातं की तुम्ही असं केलं असतं तर आणखी असं काही करता आलं असतं. एखादा व्यक्ती आहे, तो शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे, त्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होत आहेत आणि मेरिट नुसार एक्स व्यक्तीचा नंबर लागतोय, परंतु त्याला कोणीतरी पैसे देतोय, पुन्हा कोणतरी संस्था सांगते किंवा कुणातरी फोन येतोय, दबाव येतोय, म्हणून तो वाय व्यक्ती त्या मेरिटपेक्षा खालच्या मुलाला ज्यावेळेस ऍडमिशन देतो त्या मोमेंटला तो प्रिन्सिपल म्हणून काम करत नाही, तो फक्त बाहुलं म्हणून काम करतो. आपल्याला बाहुले नको आहेत, आपल्याला ते प्रिन्सिपल म्हणून काम करण्याची गरज आहे. आणि आपणही व्यक्ती म्हणून माझा मुलगा आहे हो, ओळखीच्या ते मदत करा, काय फरक पडतोय का बाजूला गेलेला, हेही म्हणण्याचे आपण बंद केलं पाहिजे. कारण याची सुरुवात समाजापासून होते. टाळी कधीही दोन हाताने वाजत असते. आपला हात चांगल्या गोष्टीसाठी पुढे करा, वाईट गोष्टीसाठी नाही. आपलं पाऊल, आपला प्रवाह योग्य आहे की नाही ते विचारा. योग्य असेल तर पाऊल त्या दृष्टीने टाका, अयोग्य असेल तर योग्य दिशा ठरवा, त्याच ठिकाणी योग्य पाऊल उचला. भविष्य तुमचं आणि माझं असेल. ओंडक्याला अस्तित्व नाहीये. लाट आली तिकडे जाईल, मोठी लाट आली तर नदीच्या बाहेर पडेल, संपला. माशाला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे म्हणून तो उड्या मारतो, ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी अन्न खायचे त्या ठिकाणी खातो. पण हे करत असताना नदी पोल्युशन करत नाही, प्रदूषित करत नाही, एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्ट करतो, डायव्हर्सिटी बघतो. आपण करतोय? खूप मोठा प्रश्न आहे. मग तुमच्यामध्ये असा प्रश्न विचारेल की तुम्ही नवीन पिढीवरती टीका करताय. मी बिलकुल टीका करत नाही. रादर नवीन पिढी जी आहे ती अत्यंत हुशार आहे, कष्टाळू आहे, इनोव्हेटिव्ह आहे, नाविन्यपूर्णता त्याच्यात आहे. म्हणजे हे सगळं असतानाही हे प्रॉब्लेम का, हा प्रश्न मला पडतो, शासनालाही पडतो, समाजालाही पडतो, आई वडिलांनाही पडतो. आणि हे सगळं असल्यामुळे आणि याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ती दिशा दाखवण्याची, ती दिशा कशी दाखवणार हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. नोकरीसाठी काम करायचं नाही आहे, सिस्टम तयार करायच्यात. समाजामधल्या सिस्टम असतील, कुटुंबाच्या सिस्टम असतील, राजकारणातल्या सिस्टम असतील, प्रशासनातल्या असतील. कारण नव्या पिढीमध्ये स्पीड खूप आहे, अत्यंत स्पीड आहे, एनर्जी आहे. तेवढी स्पीड कदाचित तुमच्या माझ्यात नाही आहे. मग ही जी स्पीड आहे, परंतु दिशा आहे का? तुम्ही योग्य दिशेनं चाललायत का? याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि ते दिशा नसल्यामुळे आपण भरकटून जातोय. तरी दिशा दिली पाहिजे. डिजिटल आहे, मोबाईल बंद करणं पर्याय नाही. फक्त मोबाईलवरती तुमचा कंट्रोल पाहिजे, मोबाईलचा कंट्रोल तुमच्यावरती नको, हे बघितलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर या नवीन पिढी ज्या संक्रमणातून जाते ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आज आपली तयारी ती आहे का समाजाची? मला वाटतं बऱ्याच अंशाचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. ही जी संक्रमण अवस्था आहे समाजाची आहे, ही संक्रमण अवस्था नव्या पिढीची आहे. त्यांना जे गोष्ट ध्येय गाठायचे आहेत त्यासाठी ते धडपड करतायत. ही एनर्जी जी आहे ती एनर्जी चॅनलाइज करायची आहे. कारण अनकंट्रोल ऊर्जा जी असते त्याच्यामधून स्फोट होऊ शकतो, पण ती जर कंट्रोल केली तर त्याच्यामधून पाहिजे ती एनर्जी ज्या उद्देशासाठी करायची ती आपण तयार करू शकतो. ही जी नव युवक आहेत, नवीन जनरेशन आहे, त्याला ती एनर्जी देण्याची, हे संक्रमण अवस्था जाणून घेण्याची आणि त्याच्यातून त्यांच्याबरोबर चालण्याची, त्यांच्या विचार समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आपल्या सर्वांना आहे. आणि त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. हे करत असताना खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून
जगामध्ये आता जर बघितलं तर बदलाचे वारे भयंकर आहेत. काही दिवसापुरते भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालं. आणि मी आता जसं म्हटलो त्यावेळेस त्या जनरेशनला, ज्याला जनजी म्हणतो, त्यांना लिडरशिप अशी एक हायरार्की चालत नाही. प्रत्येक जण त्याच्यामध्ये लीडर आहे. का लीडर आहे? त्याच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत. ते फुलफिल होण्यासाठी ज्यांना आपण आळशी म्हणतो, ज्यांना आपण क्वेश्चन करतो की आळशी आहे म्हणून, ती जनरेशन सर्वात जास्त क्लायमेट चेंजवर बोलते. ती जनरेशन सर्वात जास्त टेक्नॉलॉजीवर बोलते, टेक्नॉलॉजीवरती काम करते. ती जनरेशन मेंटल इलनेस बंद ओपनली बोलते. म्हणजे माझ्या अगोदरच्या काळात किंवा माझ्या अगोदरच्या पिढ्यामध्ये जर बघितलं, मेंटल इलनेस बघितलं तर वेडा म्हणायचे. आज नवीन जनरेशन मध्ये तेवढं धैर्य आहे, तेवढं करेज आहे की आमचा मेंटल इलनेस आहे तो इलनेस नाहीये. एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी जे करेज लागतं ते त्यांच्यामध्ये आहे आणि ते करेज आपल्या तुमच्यामध्ये करायचीच नसेल. त्या धैर्याला तुमची साथ देणार आहात की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग जगामध्ये सर्वात मोठे जे प्रॉब्लेम आहेत, टेररिझम असेल, विचार वेगळ्या पद्धती असतील, क्लायमेट चेंज असेल, डिजिटल रेव्होल्युशन असेल, हे ऍक्सेप्ट करून ही जी एनर्जी आहे ती चॅनलाइज करायची आहे. आणि ती करण्यासाठी आपल्याला आज तुम्हा सर्वांना, नवीन जनरेशनला सुद्धा यशाची डेफिनेशन काय आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आलेली आहे. आपण यश कशामध्ये मोजतो? यश कशामध्ये मोजतो? मोठं घर, भला मोठा पगार, मोठी गाडी, मोठे मोठे स्वप्न, कदाचित छोटे छोटे पॅरामीटर्स आहेत तुमच्या यशाचे. त्याला यशस्वी होणं म्हणत नाही. ते जर असतं तर मग सर्वच जगामधले जे श्रीमंत लोक आहेत ते यशस्वी झाले असते. आज खरोखरच ते श्रीमंत लोक यशस्वी आहेत का, हा प्रश्न तुम्ही आणि मी विचारला पाहिजे. पैशाने यश मोजता येत नाही. पैसे ही गरज आहे, पण पैसे म्हणजे यश नाही. आणि तुम्ही विचार करा, एक वेळेस नोकरी लागली, पगार भेटायला लागला, घर व्यवस्थित चालायला लागलं, आणि तेच रुटीन चालू झाल्यानंतर काही दिवसांत तुम्हीच म्हणणार आहे मला माझ्या जीवनामध्ये काही चॅलेंजिंग असं वाटतच नाहीये, रुटीन झालेलं आहे. एखादा शिक्षक आहे, मी दररोज शिकवतो, पण मला काही इंटरेस्टच नाही. याचा अर्थ शिक्षकाचे जे गुण आहेत त्यांच्यातून निघून गेलेले आहेत. ती नोकरी म्हणून आपण काम करतोय. अधिकारी आहे, रुटीन म्हणून जॉब करतोय, 10 ते 6 फाईल आली, फाईल केली, त्याची भूमिका बजावत नाहीये. आई वडील ज्यावेळेस मुलाबरोबर बोलत नाहीत, खेळत नाहीत, इंटरॅक्शन करत नाहीत, चर्चा करत नाहीत, त्यावेळेस फक्त त्रयस्थ म्हणून मुलाकडे बघितलं तर आई वडिलांचा रोल किंवा भूमिका आपण पार पाडत नाही. याला तुम्ही यश म्हणणार आहात का? समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, स्तरावर असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून त्यांना काहीतरी आनंद देण्यामध्ये आणि कॉन्ट्रीब्युशन करण्यामध्ये यश आहे, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. आज गरज त्याची जास्त आहे. आपण म्हणतो हे जनरेशन सध्या खूप कनेक्टेड आहे, इंटरनेटमुळे, डिजिटल युगामुळे कनेक्टेड, सर्वात कनेक्टेड, सर्वात इन्फॉर्मेटिव्ह. एका बाजूला सर्वात कनेक्टेड जनरेशन असलेलं सर्वात लोनली जनरेशन तेच आहे. बाहेरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय, व्हॉट्सअप फॉरवर्ड स्माइली दिसत आहेत, त्यांच्या आतून जी घुसमट चालली ती कधी बघणार आहोत? त्याला कधी वाचा फोडणार आहोत का? आणि ते फोडलेल्या वाचाला आपण ऐकणार आहोत का? हा आज पॅरेंट्सने आणि समाजाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. ती घुसमट बाहेर आली पाहिजे, ते अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि म्हणून तो जे ट्रान्झिशन आहे, ती संक्रमण अवस्था जी आहे ती अंडरस्टँड करून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. ते करण्यासाठी विवेकवादी विचार, विवेक, तुमचं आचरण आणि त्याच्यावरती ध्येयानं, धैर्यानं चालण्याची सर्वांची साथ, या दृष्टिकोनात आपल्या पावलं उचलावं लागणार आहेत. हे करत असताना कदाचित कष्ट खूप करावे लागतील,
माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं गेलं त्याच्यावरती थोडक्या ते पुस्तकाची जी रील दाखवली किंवा जो व्हिडिओ दाखवला, कदाचित त्याच्यातून खूप काय त्या रील म्हणून जाणवणार नाही, परंतु जर पुस्तक वाचलं, ऑथर इथं आहेत शफी पठाण, त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलंय, तर त्याच्यामधून कष्ट काय अर्थात हे बघितलं तर ते आपल्याला कळेल की आपल्या बऱ्याच वेळेस असं वाटतं की मला खूप कष्ट आहेत, मला खूप त्रास आहे, मला कोणतीही संधी नाही आहे, आणि ते संधी नसल्यामुळं मी खूप मोठ्या प्रमाणावरती काम करू शकत नाही. संविधानानं आपल्याला संधी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावरती समता, बंधुता, न्याय, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी हे जे प्रिन्सिपल्स चाललेत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही, समाजामध्ये वागवण्यापुरते आहेत. ती तुम्हाला संधी दिलेली आहे, तर ती संधी आपण घेणार आहोत का फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या पेपरवरती ठेवणार आहोत, हा प्रश्न तुम्ही आणि मला विचारायचा आहे. आजकाल मी वाचत असताना खूप नैराश्य आपल्यामध्ये आहे, खूप पोकळी तयार झालेली आहे, आणि खूप विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतायत. हाही डेटा समोर येत आहे. हा जो आत्महत्येचा डेटा, विचार येण्याचा जो डेटा आहे, जो प्रमाण आहे, ते वाढण्याचं कारणच ही घुसमट आहे, लोनलीनेस आहे. म्हणजे सर्वात कनेक्टेड जगात, डिजिटल जगात कंटिन्युअसली मोबाईलवर 7-7, 8-8, 10-10 तास रील करत असताना, चेहऱ्यावर हास्य आणि स्मित दिसत असताना लोनलीनेस कोण बघणार? तुमचा अल्गोरिदम नाही बघणार आहे. तुमचा खरा साथी, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पत्नी, पती कोणीतरी बघणार आहे. आणि ते करण्यासाठी थोडा विश्राम घ्यावा लागणार आहे, थोडा पॉज घ्यावा लागणार आहे. जो प्रवाह चालू आहे रीलचा, फॉरवर्डचा, तो क्वेश्चन करावा लागणार आहे. लेट्स स्टॉप, लेट्स टेक अ ब्रेक. आणि तो ब्रेक घेतला, सिंहावलोकन केलं. अरे माझ्या जीवनामध्ये, माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये, 25 वर्षाच्या काळामध्ये, 40 वर्षाच्या काळामध्ये मी काय केलं? जन्माला आलो, नोकरी लागली, मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या. मला वाटत त्यासाठी कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत एमपीएससी दिली 2000ची, आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या, आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कोणी चांगलं बोलत असेल, कोणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले, आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले, तर ती मात्र शोकातिंग या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल. आणि ती शोकातिंग आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही, यासाठी हा संवाद करणार आपल्या समोर आलेलो आहे मी. बातम्या आल्या, काही लोकांचे फोन आले की अमरावती मधली एक विद्यार्थी त्यावेळेस माझं भाषण ऐकण्यासाठी आली होती. तिने काही भाषण ऐकलं होतं, 4थी 5वी काहीतरी वर्गात होती, आणि तिने त्याच्यातून प्रेरणा घेऊन युपीएससी करायचं ठरवलं. आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. ही अत्यंत गोष्ट चांगली आहे. त्याचं क्रेडिट मला जात नाही, त्याचं क्रेडिट त्या विद्यार्थिनीला आणि त्यांच्या पालकांना जातं. आजही आपण 21 वर्षानंतर मला इथं बोलवलं म्हणून मला त्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मी तो त्यावेळेचा क्षण आपल्या बरोबर शेअर केला. परंतु गेल्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये
विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे.